खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केलाय। यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आज ते होते। यवतमाळमधल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा बंडखोर खासदार आणि भाजपवर निशाणा साधलाय। पुढची 3 वर्ष गद्दार खासदारांना सवाल विचारण्याचं आवाहन ठाकरेंनी केलंय। मुलीची सोयरीक जुळवताना स्वतःची सोयरीक जुळवली असा टोला ठाकरेंनी खासदार संजय देशमुखांना लगावलाय। इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा अशी टीका ठाकरेंनी केली आहे। संजय राऊत यांनी सुद्धा खासदारांवर जहरी टीका केलेली आहे। आईला काय वाटेल, आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल। आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली। आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले। आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस। आईने सांगितलं की बा तू निर्णय घे, आणि निर्णय घेत असताना गेला तरी काही हरकत नाही, म्हणून तो निर्णय झाला। याच्यामध्ये शपथ आणि वगैरे हे याचा काही प्रश्न नाही। ते आता काहीतरी चुकीचं करून लोकांना ब्रीडिंग करत असेल, ते आता भावनिक करण्याचं त्यांचं ते सुरू आहे। हे पूर्ण महाराष्ट्रात त्यांना आहे। हे जर सभा मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं की साहेब, नगरपालिके क्षेत्रामध्ये आपल्या निवडणुका लागलेल्या आहे, तुम्ही जरी तुमची तब्येत ठीक नसेल तर आपल्या आदित्य साहेबांना पाठवा, परंतु आदित्य साहेबही आले नाही। म्हणजे आम्ही इकडे खाली लढाई लढत राहायची, तुम्ही तिकडे यायचं नाही, काही पाठबळ द्यायचं नाही, आणि पुन्हा आम्हाला का आम्ही जर काही निर्णय घेतला तर तुम्ही आम्हाला आरोप करायचा।